प्रकार असा होता की आमच्या प्रभागातील काही नागरिक नातवांचे ऍडमिशन घ्यायच्या शाळेमध्ये. त्यासाठी सध्या शाळेमध्ये क्यू आर कोडचा दाखला लागतो, ज्याच्यावर आईचा आधार नंबर, वडिलांचा आधार नंबर आणि त्या बालकाचा आधार नंबर असं. तर त्या क्यू आर कोडच्या दाखल्याशिवाय शाळेत ऍडमिशन भेटत नाही. आधार कार्ड बनवायचं असलं तरी क्यू आर कोड आता ऑनलाईन झाल्यामुळे त्याला क्यू आर कोडचा दाखला आहे. आणि तो दाखल्या मागण्यासाठी मी बैजू पटवेकर म्हणून आमच्या माळवाड्या भागातले राहणारे आणि फकीर मोहम्मद जे आहेत ते पोलीसमध्ये आहेत, तर त्यांच्या नातवाचा होता आणि बैजू पटवेकर यांच्या तिथं दिलेलं होतं मी. आणि तिथं त्याच्यावर गर्दी असल्यामुळे मला माहिती आहे की तिथं नेट स्लो आहे महापालिकेचं. एक कॉम्प्युटर आहे त्याच्यावर मी नाव आणि तिथं कागद दिला की तो सापडत नाही हे मला माहिती आहे. माझा अनुभव आहे गेल्या अनेक वर्षाचा. म्हणून मी तिथं बीबी लिहून ठेवलेलं होतं. बीबी म्हणजे बाळासाहेब बोराडे. त्याच्यावरून मी ते दाखले घ्यायला गेलो होतो. एवढं काय मोठं काम नव्हतं, पण त्यांनी जो उठपाटांग केली की बांगलादेशीयांचे दाखले काढले, पाकिस्तानीयांचे दाखले काढले. हे समोर व्यक्ती ती हे फकीर मोहम्मद जे आहेत हे समोर आहेत, हेच सांगतील तुम्हाला की वो नेमके ते बांगलादेशी आहे. आणि मला तरी माहित नव्हतं की पोलीस मध्ये बांगलादेशी आणि पाकिस्तानी लोकांना भरती करायला लागली काय. त्याच्यामुळे मला कळलं. हं? ते स्वतः सांगतील ना. आणि दाखले काढणं माझ्या, मी वार्डातला नगरसेवक आहे, ते माझ्याकडे येणार ना नागरिक. मी काम करतो म्हणून ते माझ्याकडे येतात आणि मी त्यांचे दाखले काढून दिलेले. माझ्यावर जे जे काही तिथं आरोप झाले ते एजंटगिरी हे ते त्या गोष्टी मी स्वतः मी मागणी करतो की कलेक्टर साहेब, एसपी साहेबांनी याच्यात लक्ष घालावं. कारण हा विषय गंभीर आहे. यांनी जो आरोप केलाय बांगलादेशी किंवा पाकिस्तान्यांचे दाखले काढले किंवा पाहिलं नाही किंवा काही जे काही बोलले, तर ते त्यांनी एसपी साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी याच्यात लक्ष घालावं आणि ती मागून घ्यावं. गेल्या 10-20 वर्षात मी जसं काम करतोय नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून, तर त्यांनी तिथं पाहावं की हा बांगलादेशी आहे का पाकिस्तानी असं चुकीचं काम केलेलं आहे. चुकीचं काम जर माझ्या हातून झालेलं असलं असलं बांगलादेशी किंवा पाकिस्तानी नागरिकाचा मी दाखला काढून दिलाय असं कुठं आढळलं, तर माझ्यावर पहिले देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. माझं काय जेलमध्ये टाका, मी तर राजीनामा देऊन टाकीन, सगळा विषय संपून टाकीन ना. हे कुणीतरी एखाद्या बाजारभंगेने उड्या मारण्यात मजा नाही ना, की असं झालं तसं झालं, एजंटगिरी झाली ती गेली. हा? विषय हा किरकोळ होता. दाखले माझ्या वार्डातले काम करणं म्हणजे हा माझा हक्क आहे. ते नागरिक माझ्याकडे आले, मी ऑफिस करून बसले इथं, म्हणजे का इथं येणार ना ते नागरिक. माझं विषय आहे. आणि हे फकीर मोहम्मद जो नाव घेतलंय हे फकीर मोहम्मद हे पोलीसमध्ये होते, सब इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झाले. तेच सांगतील तुम्हाला की काय नेमकं त्यांची म्हणजे त्यांनी माझ्याकडे काय मागणी केली होती, मी काय केली होती. तेच ना. आता काय हो, काम ज्यांच्याकडे माणसं जात नाही ना, काम करून नाही, काम करायचं नाही ना, तर मग असं कुठंतरी खोडा घालायचं काम चाललेलं आहे. नाही बाकी काय नाही. मी आता माझं जी मागणी आहे ती एसपी साहेबांकडे मागणी करणार आहे, लेखी पत्राद्वारे मागणी करणार आहे.